माझा नवरा सरकारी अधिकारी होता आणि त्याला एका आठवड्यासाठी मीटिंगला बाहेरगावी राहावं लागणार होतं. त्या काळात माझी काळजी घेण्यासाठी माझ्या घरी त्याचा मामा राहायचा. तो दिसायला सावळा होता, परंतु धष्टपुष्ट शरीराचा होता. माझा नवरा बाहेर असल्यामुळे माझी त्याच्या मामाप्रती जवळीक जरा जास्तच वाढत चालली होती. एके दिवशी संधी साधून मी आंघोळ करून बाथरूममधून शॉर्ट ड्रेस घालून बाहेर आले. त्या ड्रेसमध्ये मी खूपच सुंदर दिसत होते. तेव्हा मामा माझी सुंदरता पाहून माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागले आणि हळूहळू माझ्याजवळ येऊन त्यांनी मला घट्टच मिठी मारली आणि तिथेच वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यासोबत. माझं नाव अस्मिता आहे. मी 22 वर्षाची असून दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होते. मला पाहता क्षणी कोणीही पुरुष माझ्या प्रेमात पडेल एवढी रूपवान होते. माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते. माझा नवरा सरकारी अधिकारी होता आणि त्याला एका आठवड्यासाठी मीटिंगला बाहेरगावी जावं लागणार होतं आणि घरात मी एकटीच होते. आमच्या शेजारी माझ्या नवऱ्याचे मामा मामी राहत होते आणि आज पहिल्यांदाच माझा नवरा मला सोडून एका आठवड्यासाठी बाहेर जाणार होता. माझा नवरा म्हणाला, आता तू एकटी कशी राहणार? म्हणून आपण मामा मामीला दोघांनाही आपल्या घरी तुझ्यासोबत राहायला बोलू. ते दोघं एका खोलीमध्ये झोपतील आणि तू बेडरूममध्ये झोप. मी म्हणाले, ठीक आहे. मग माझा नवरा म्हणाला, मामी घरी असल्यावर तुझेही मन लागेल. मलाही तसंच वाटू लागलं होतं. मी म्हणाले, हो बरोबर आहे तुमचं. मी माझ्या नवऱ्याशिवाय राहू शकत नव्हते, कारण माझ्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते आणि आता मला रोज रात्री सुख घेण्याची सवय लागली होती. मी लग्ना अगोदर दिसायला थोडी सावळी होते, पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझा नवरा माझ्यावर रोज रात्री प्रेमाचा वर्षाव करत होता. म्हणून मी दिवसेंदिवस खूप सुंदर दिसायला लागले होते आणि त्यामुळे घरासमोरून जाणारे येणारे तरुण मुलं माझ्याकडे एकटक नजरेने बघत राहायचे. आजकालच्या मुलांना मुलीपेक्षा लग्न झालेल्या स्त्रिया खूप आवडतात आणि त्यात मी दिसायला एकदम सुंदर व भरदार शरीराची होते. मी एका खेडेगावातील मुलगी होते आणि मी कॉलेजला असतानासुद्धा खूप आनंद घेतला होता आणि जेव्हा माझ्या घरच्यांना ही गोष्ट कळाली तेव्हा लगेच माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं. कॉलेजमध्ये मी खूपच आनंद घेत होते, म्हणून माझ्या लग्नाची गडबड माझ्या घरच्यांनी केली. माझ्या मनात एवढ्या लवकर लग्न करायची इच्छा नव्हती. मला पुढील शिक्षण घ्यायचे होते आणि आनंदी जीवन जगायचे होते. पण माझ्या घरच्यांनी मला हॉटेलमध्ये एका मुलासोबत पाहिलं होतं. परंतु मी आता तरुण झाल्यामुळे मला तो आनंद हवाहवासा वाटू लागला होता. पण लग्नानंतरही मला कंट्रोल होत नव्हतं. मी लग्ना अगोदर जशी मुलांकडे आकर्षित व्हायची तशीच लग्नानंतरही व्हायची, कारण मला मुलांची सवय लागली होती. मात्र लग्नानंतर मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती आणि कोणासोबतही आनंद घेतला नव्हता. लग्ना अगोदर मी आनंद घेण्यात खूप परफेक्ट होते, पण आजपर्यंत माझ्या नवऱ्याला काहीच कळालं नाही आणि मी लग्नाच्या रात्री नवऱ्याला असं दाखवलं की सुख घेण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. जे काही लग्नाच्या अगोदर झालं होतं म्हणजे मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या. मी सहजपणे ॲक्टिंग केली तेव्हा नवऱ्यालासुद्धा वाटलं होतं की मी एकदम प्रामाणिक मुलगी आहे. पण खरं तर मी खूप मुलांसोबत माझ्या इच्छा पूर्ण करून बसलेली होते. एकंदरीत लग्ना अगोदर मी खूप आनंद घेतला होता, माझ्या बॉयफ्रेंडसोबत किंवा जो कोणी मुलगा मला आवडेल त्याच्यासोबत. आता त्या दिवशी माझ्या नवऱ्याला जायचे होते. माझ्या नवऱ्याची जाण्याची सर्व तयारी झाली होती आणि नवरा सकाळी 8ला निघून गेला आणि मला जाताना सांगितले, मी मामा मामीला यायला सांगितले आहे. मी सुद्धा नवऱ्याला म्हणाले, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मामासुद्धा कंपनीत नोकरी करत होते आणि ते रात्री त्यांच्या बायकोसोबत घरी येणार होते. मी दिवसभर घरामध्ये एकटीच होते. मला बोर होत होतं. मला दिवसभर काहीच करमत नव्हतं. पण संध्याकाळी मामा येणार आहे म्हणून मनात कुठेतरी एक आनंद होता. पण सोबतच असेही वाटत होते की दोघं नवरा बायको येत आहे, म्हणून मी थोडी शांत झाले. पण तरीसुद्धा मामा येणार या विचारानेच मी आनंदी होते. मामा आणि त्याची बायको येणार आहे म्हणून मला थोडा आधार वाटत होता. आता रात्रीचे 8 वाजले होते आणि तेवढ्यात डोरबेल वाजली. मला माहिती होतं की मामा आणि मामी दोघेजण येणार आहेत. मी माझ्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि जाऊन दरवाजा उघडला तर समोर फक्त मामाच होते. मला वाटलं मामी बाजूला असेल, पण ती काही मला दिसलीच नाही. मी म्हणाले, मामा मामी कुठे आहेत? तेव्हा मामा म्हणाले, आत तर येऊ दे, सर्व काही सांगतो. असे म्हणत मामा आत आले आणि म्हणाले, मामी तर सकाळीच तिच्या बहिणीच्या गावी गेली आहे. मला सांगायचं लक्षातच राहिलं नाही.
मला आश्चर्य वाटलं. माझ्या नवऱ्याने तर त्या दोघा नवरा बायकोला बोलवलं होतं, पण फक्त मामाच घरी आले होते. मी थोडी विचारात पडले की मामाला तर माहीत आहे की मी घरी एकटीच आहे आणि माझ्या नवऱ्यानं तर त्या दोघांनाही बोलवलं होतं. मग मामा तरीसुद्धा माझा नवरा घरी नसताना कसे इथे राहू शकते आणि माझ्या नवऱ्याला हे माहीत आहे की नाही मला काही कळत नव्हते. पण मामी आली नाही म्हणून मला मनात खूप आनंद होता, कारण की मला मामाला पाहून लग्नाअगोदरचे दिवस आठवले होते. मामा दिसायला खूप सुंदर व धष्टपुष्ट शरीराचे होते. मामाचा रंग सावळा होता, परंतु मामा नाकाडोळ्यात खूप छान होते. आता मामा आणि आम्ही दोघेच या घरात होतो. मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारीत होते. आता रात्रीचे 8 वाजले होते. मी मामाच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली होती. मग आम्ही थोडा वेळ टी व्ही बघत बसलो. आता मला स्पष्ट कळालं होतं की मामी आज येणार नाही आणि मामा आज इथेच राहणार आहे. मग आम्ही दोघांनी जेवण केलं आणि थोड्याफार गप्पा गोष्टी मारल्या. मामांचा स्वभाव हा खूपच बोलका होता, त्यामुळे तो आल्याने मलाही करमत होतं. आता मला खूप झोप येत होती. मी मामाला म्हणाले, तुम्ही इथे झोपणार आहात का? हॉलमध्ये झोपू शकता? मामा मला झोपण्याबद्दल विचारत होते की तू कुठे झोपत आहे? इथे का? बेडरूममध्ये. मी म्हणाले हॉलमध्ये. नंतर मामा म्हणाले, मी झोपतो हॉलमध्ये असं काही नाही. तू बिनधास्तपणे बेडरूममध्ये झोप. माझी काळजी करू नको. मग मी स्मितहास्य करून बेडरूममध्ये आले. येताना मामाने मला वेगळाच इशारा केला होता. त्यामुळे माझ्या मनात असा विचार येऊ लागला. आता असं वाटू लागलं होतं मामाजवळ जाऊन दोघांनीही एकाच बेडवर झोपावं. पण मी थोडं माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा मनात विचार आला की नवऱ्याला फोन करून सांगावं की मामा एकटेच आहेत आणि मामी नाही आली. मी नवऱ्याला फोन केला, पण त्यांचा फोन काही लागलाच नाही. काहीतरी कामात बिझी असतील म्हणून मी सुद्धा नंतर ट्राय केला नाही आणि मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवाजा बंद केला आणि झोपी गेले. सकाळी उठून मी बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आले. तेव्हा मी शॉर्ट ड्रेस घातलेला होता आणि त्या शॉर्ट ड्रेसमध्ये मी खूपच सुंदर दिसत होते. तेव्हा माझा मामा सुंदरता पाहून भारावून गेले आणि मला घट्ट मिठी मारली. तेव्हा मी देखील मामाला घट्ट मिठी मारली, कारण माझा नवरा मला सोडून गेला तेव्हापासून मी आनंद घेतला नाही. मी नवऱ्याच्या प्रेमासाठी तरसत होते आणि मामांच्या देखील मामी नसल्यामुळे इच्छा पूर्ण होत नव्हत्या. आता आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो आणि सलग 3 ते 4 वेळा आमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर मामा त्यांच्या ड्युटीला जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा मी मामाला म्हणाले, मामा प्लीज आज घरीच थांबा. मला तुमच्यासोबत आणखीन आनंद घ्यायचा आहे. तुमचा भाचा गेला तेव्हापासून मला हवं असलेलं सुख मिळत नाही. मामा आता तुम्हीच ते मला सुख देऊ शकता. तेव्हा मामा म्हणाले, ठीक आहे, आपण आज रात्री पुन्हा आपल्या इच्छा पूर्ण करूया. मामा म्हणाले, मला तुझ्यासारखीच बायको हवी आहे, कारण माझ्या बायकोचं वय झालं आहे आणि ती लवकरच थकून झोपी जाते. त्यामुळे मला हवा असलेला आनंद मिळत नाही. अस्मिता, खरं सांगायचे म्हणजे मला तू पहिल्या नजरेतच खूप आवडली होती आणि मला तुझ्यावर प्रेम झालं आहे आणि आजपर्यंत जो आनंद माझी बायको मला देऊ शकली नाही, तो आनंद तू दिलास. अस्मिता, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा मी मामाला म्हणाले, मामा मी देखील तुमच्या प्रेमात पडले आहे आणि तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे आनंदी केली आहे. त्या दिवशी मामा घरीच थांबले होते. आता मी आणि मामा रात्र होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर मामा हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले आणि मी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवू लागले. आता रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही दोघांनी मिळून रात्रीचे जेवण केले आणि सर्व कामं आवरून मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन बसले. तेवढ्यात मामीने माझा हात धरला आणि म्हणाले, थोडा वेळ माझ्याजवळ बस. मी एक क्षणसुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा मी म्हणाले, मामा मला आता कंट्रोल होत नाही, त्यामुळे मी बेडरूममध्ये जाऊन तयार होते. तुम्ही लवकर या. मग मी बेडरूममध्ये जाऊन तयार झाले. मी नाईट ड्रेस घातला, छान मेकअप केलं आणि माझे केस मोकळे ठेवले. काही वेळाने मामा खोलीत आले आणि बेडवर बसले. मग मी मामाजवळ जाऊन बसले. तेव्हा मामा मला हळूहळू स्पर्श करू लागले. मामा माझ्या चेहऱ्यावरचे केस सावरत म्हणाले, अस्मिता तू खूपच सुंदर दिसत आहेस. असं म्हणत मामाने मला घट्ट मिठी मारली. मी देखील मामाला मिठी मारली आणि रात्रभर आम्ही आमच्या इच्छा पूर्ण केल्या. सकाळी उठल्यावर मामा आंघोळ करून त्याच्या घरी जायला निघाले. तेव्हा मी मामाला म्हणाले, मामा रात्री लवकर या. तेव्हा मामा म्हणाले, ठीक आहे, जर मामी नाही आली तर नक्कीच येईल. मग मी माझ्या कामात व्यस्त झाले. नंतर मी आंघोळ केली, स्वयंपाक वगैरे करून माझी सर्व कामं आवरून हॉलमध्ये बसले. तेव्हा मी मनात विचार करू लागले की माझा नवरा जोपर्यंत घरी येत नाही
तोपर्यंत मी रोज रात्री मामासोबत आनंद घेईन. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा फोन आला. मी मामात आणि माझ्यात जे काही झालं त्याबद्दल माझ्या नवऱ्याला काहीच सांगणार नव्हते की मामा मामीबरोबर नसून ते रात्री एकटीच होते. कारण की ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तर ते माझ्याबद्दल वाईट विचार करतील आणि लगेच घरी परत येतील आणि हे मला होऊ द्यायचे नव्हते. म्हणून मी माझ्या नवऱ्याला खोटं बोलणार होते. मग मी माझ्या नवऱ्याचा फोन उचलला आणि म्हणाले, तुम्ही कधी परत येणार आता? मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा माझा नवरा म्हणाला, अजून फक्त 2 ते 3 दिवस लागतील. तेव्हा मी खूप खुश झाले, कारण मला मामासोबत राहायला मिळणार आहे. मग माझा नवरा म्हणाला, अस्मिता मलाच माहीत आहे मी तुझ्याशिवाय कसे दिवस काढत आहे, परंतु मी काम सोडून येऊ शकत नाही. तेव्हा मी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. 2 ते 3 दिवसांनी आरामाने या आणि स्वतःची काळजी घ्या. माझी काळजी घ्यायला मामा मामी आहेतच. मग मी फोन ठेवला, कारण मामांची येण्याची वेळ झाली होती. मी रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करून ठेवला. मग मामा घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आम्ही खोलीत जाऊन आमच्या इच्छा पूर्ण केल्या. आता आम्ही 2-3 दिवस रोज रात्री आनंद घेत होतो. आता माझा नवरा घरी आला होता आणि तो इथेच राहू लागला. परंतु मामा आणि मी जेव्हा संधी मिळाली तेव्हा आमच्या इच्छा पूर्ण करायचो. मी जो आनंद लग्ना अगोदर घ्यायचा तोच आनंद आजपर्यंत नवऱ्यासोबत न घेता मामासोबत घेत आहे आणि मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हृदयस्पर्शी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.